लेकिन आपके कुंडली में और एक लड़की आने वाली है साड़ू के रूप में। इथं ओके आहे ना माझी एक खाली ते डायरेक्ट पुढेच घेतो चार्जर सगळ्यांना। या टायमाला मी झोपता, या टायमाला ही उठवले आज। लवकर गुड मॉर्निंग झालंय आज, लवकर गुड मॉर्निंग झालंय। निखिल तर झोपलाच नाही, निखिल 3ला झोपतो रोज, त्याला टेन्शनच नाही, जागायला लागतो त्याला। नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रतीक तले ना। आजच्या नवीन तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तुम्हाला थांबेल बघून तर समजलं असं कुठं चाललो आम्ही, उज्जैनला चाललो सध्या। लक्की, गण्यादा, जिजू ना निखिल आहे ना, काकडवाले जिजू अजून येतात, त्यांना पण घ्यायचं आहे। 6 जण आहो आम्ही। डिझेल टाकीत घेतले ना, वाजला आता 3 वाजले आणि 2ला रोज झोपताना आज 3ला उठून चालले। हा कॅश काउंटर चालू आहे इकडे, इकडे टेन्शन आले थोडासा। मित्रांनो आता आम्ही आहे कसारा घाटाच्या खाली आहे आम्ही, पण आमचा लफडा असा झाला तर गाडीचा काहीतरी एसीचा आपला काय बोलतात सेन्सर काहीतरी प्रॉब्लेम झाले, तर गाडीमधून ती गरमच हवा येते, एसी हवा येतच नाही। म्हणून आम्ही चहा प्यायला बसलोय, तिच्यामुळे आमचा 1 तास तसाच गेला, नाही तर परफेक्ट 3ला निघलेलो आम्ही। ट्रॅफिक पण जाम भेटली ना, प्लस भिवंडी लोकसभेचा पुढं आलो तर पप्पा आलेला, पप्पाची गाडीची चावी निखिलच्या किशन होती, तिथे 20-30 मिनिटं गाडीची चावीच गेली। मग बोललो भाऊजी चावी बोललो, तर बघूया आता हे ना चहा पियाचा। मित्रांनो फायनली आहे माझा लास्ट टोयोटाच्या शोरूमला आलो इनोवा घेऊन। बिना एसी आपण किती किलोमीटर आलो? 250 किलोमीटर बिना एसीचे आले आम्ही। गाडी बघ एवढी माकले, गण्याचा नुसता मुताला जाता आमचा 5-5 मिनिटांनी पाणतो बापीला पाणी। हा मस्त एक नंबर। याला भूक लागले इथं, आम्हाला गाडीचा टेन्शन, याला नुसता थांबलो का पहिले खायचा सांगते, तोंड बघा। उभा राहा इथं, उभा राहा ना, एसी जावायला बघ ना वर्षा, आता वरती बघ, आता एसी जावायला बघ, तरी उभा राहा। काका होते, यांनी मदत केली मस्त आम्हाला चांगल्या रीतीने। चला, नाव काय तुमचा? नरेंद्र माळी। नरेंद्र माळी माळी, चला धन्यवाद। चला रे लकी बघा खूप खुश आहे, आता एसीची हवा आम्ही गारगार एसी उज्जैनला जाणार आहे। खास करून आमचे ड्रायव्हर खूप नर्वस होते, त्यांचे पाय गरम झालेले, गरम हवा गरम झाले होते। तो येईल तो येतच पहिले कॉम्प्रेसरचा आवाज येतो, कॉम्प्रेसरचा। आता इथे वरती फुल होतं पाणी, फट आली एवढे सकाळच्या 3 वाजल्यापासून तो पाणी येईल तो। आता आमचे काकवालचे जिजू जरा फ्रेश झालेले आहे आणि निखिलच्या चेहऱ्यावर चांगली खुशी आहे, कारण की आम्ही तर मित्रांनो इथे आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर संपते आणि इथून मध्य प्रदेशची बॉर्डर चालू होते, म्हणजेच MP ची। त्याच्यानंतर आम्ही तिकडे पोचल्यानंतर मस्त रूम वगैरे गेलो आणि फ्रेश होऊन
डायरेक्ट बाहेर फिरायला निघालो. तर पुढे तुम्ही कंटिन्यू करा. तर मित्रांनो आता इथे महाकालेश्वर म्हणणं आहे. महाकाल काहीतरी गार्डन आहे इथे काहीतरी बघण्यासारखं आहे. महाकाल लोक म्हणजे मूर्त्या वगैरे पण आहेत आणि मस्त एरिया आहे. बघूया तिथे जातो आम्ही. LED लाइटिंग वगैरे तिथं आता नाईटला फिरू आम्ही. जर दर्शन होत असेल तर करून घेऊ. सकाळी करणारच आहे पण आता आपण बघू दर्शन होतो का आमचा. आता आम्ही सुरुवात केलेली आहे फिरायची. बघा मस्त सुरुवात आहे आणि आमची गाडी इथून दिसतं बघा डायरेक्ट माखले तुम्हाला समजेल. आता आम्ही येईल. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. मस्त पॉझिटिव्ह वाईब आहे. उज्जैनला बोलला म्हणजे खतरनाक काम आहे. स्टार्टिंग एवढी भारी वाटते इथं. जय बजरंगबली. जय बजरंगबली. मित्रांनो समुद्र मंथन झालता त्याचा बघा इथे कसा मस्त दाखवलेला आहे. मधीच बघा महादेव. हे बघा पूर्ण तेच आहेत. पूर्ण मूर्त्या आहेत. वेगळीच मजा मित्रांनो इथं. खतरनाक काम डायरेक्ट. मूर्त्या एवढ्या आणि काही मला वाटतं संपणार नाही. मला वाटतं अख्खा दिवस फिरला. मित्रांनो काय एक नंबर बनवला इथं. हा हा गणेश पाटिल आपके परिजन आपको ढूंढ रहे हैं. आप साधू से बात करते करते कहाँ चले गए. हा इथे इंजिनिअरिंग चालू आहे. काही इथं लाईट नाही बरोबर फोटो नाही बरोबर आहेत. हा का ते आता कना दिसतील. भारत माता मंदिर मध्ये चाललोय. पण हवा सुटले ना मित्रांनो खतरनाक हवा सुटले. एकदम खतरनाक क्लायमेट आहे. वीज पण चमकते. सर्व ज्योतिर्लिंग आहेत बघा इथं. द्वारिका, नागेश्वर, अंबिका. मग मित्रांनो आम्ही हे पास काढले दर्शनासाठी. तर मेन पास होते दर्शनासाठी पण याचा फायदा आम्हाला आरतीला पण झाला कारण की आम्हाला आरतीला थांबायचा होता. तर या पासमुळे आम्ही आरतीसाठी सुद्धा थांबलो. मित्रांनो आमचं दर्शन झाला पण आम्हाला आरती पण पाहिजे म्हणून आम्ही परत थांबलो. आरतीसाठी थांबले आम्ही. आरतीला अजून 1.5 तास तोपर्यंत इथंच बसून राहणार आहे आता. कारण दर्शन घेतले आम्ही पण आम्हाला आरती पाहिजे. भस्म आरती नाही भेटणार पण दुसरी कुठली तरी आरती असते 11 वाजता. शयन आरती त्याच्यासाठी थांबलो.
मित्रांनो जाम थांबलो आम्ही आरती. आम्हाला म्हणजे झोप आलेली, झोप पूर्णपणे खतरनाक आरतीला जी दर्शन पण 4 वेळेला. आणि आम्हाला खूप मजा आली. आरतीला आम्हाला थांबवून देत नव्हतं पण आम्ही जिद्दीवर थांबूनच राहिलो लास्ट पर्यंत. जय श्री महाकाल. आणि आरतीला खूप मजा आली. किती वाजले आता? खूप मजा आली. 11 वाजले. मस्त, खूप मस्त. बाबावरून नाचायला लागला, बाबाला जातो. इथून मंदिर दिसतंय. यांच्या दोघांच्या असं अंगानं जेल आता महादेव म्हणा वाटत होता. जिजू तर डोलं बंद केलं तर मी बघता जिजू डोलं बिलं बंद करून कालच्या योच कपडा घालणार होतो. हक्का घामा आवरी पब्लिक होती ना बाजूला. सगळ्यांचा महिला दर्शन पण 4 वेळेला झाला. एकदा आता बघू. सकाळी पण आमची इच्छा आहे जर गर्दी नसली तर येऊ दर्शनाला, नाहीतर मग ओंकारेश्वर. अण्णा बाबा, अण्णा बाबा, अण्णा बाबा गुरुजी बोलता या जिजूत लवली यांना सांगवतो लुंगीच्या नको बोलतो. एकच माणूस उज्जैनला आलेला आहे म्हणजे आमचे मेवणे. ते गणेश पाटील कामतगर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. चहा पिलेला आहे सकाळी सकाळी. पूजा झालेली आहे त्यांची. हा तरी पण भूक लागलेली आहे. इथं आम्ही काहीच खाला नाही अजून. मला भटजी तुमच्या जोडीला आहे बघा. मस्त हँडसम भटजी. बघितलं का एवढा हँडसम आहे भटजी कधी? महामंडलेश्वर. महामंडलेश्वर लावायचे ना अजून. महामंडलेश्वर भटजी आहेत. तुझं हे पाठी धोत्या सुटल्या यायच्या गजाम हे नाही कंपल्सरी घेतले. ओम तू तिकडे कुठे सृष्टिवर्धनम. चिटकवा नाही येतो तर मग तसं पण चालू करू. गाडी बिरी कुठे लावायची तिकडे लावलं टेन्शन नाही गाडी. ओम स्नॅपचॅट आहे नमः, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे नमः, हम फेसबुक आहे, वीडियो कॉल आहे नमः. ये पैसे टाका. इसको पूजा करानी है. अभिषेक करना है. पूजा बस मारती. बस मारती चाहिए. 3 बजे आना पड़ेगा. चलो. हम पढ़ाई किए, पढ़ाई सब कर लिए. किधर पढ़ाई किए? पढ़ाई हमने किया यूपी में. किधर? महाराष्ट्र. फिर महाराष्ट्र में भी पढ़े. ये महाराष्ट्र किधर के तुम्हारे साथ में है? साउथ इंडियन. आंध्रा के. अभी सबको अभिषेक कराना है. लेकिन आपके कुंडली में और एक लड़की आने वाली है. साधु के रूप में क्यों बोलता? स्त्री और एक बालिका आने वाली है. अच्छा. आपका ब्याह होने वाला है. ब्याह वापस होने वाला है. 2 होने वाला है. हाँ. एक ही में खुश हूँ. मैं आया राधनर में दूसरा लग्नाला केले. फोटो करा. बालक क्या मनोकामना है तुम्हारी? बस यही है. स्नैप पे व्यूज आए और रिप्लाई आए और इंस्टाग्राम पे फॉलोअर बढ़े और यूट्यूब पे सब्सक्राइबर बढ़े. बस यही है हमारी इच्छा है. मनोकामना. एकदम मॉडर्न इच्छा आहे. त्या एरियात आम्ही आलो नव्हतो. इथे पण थोडेफार मूर्ती आहेत बघा. आता मस्त या मूर्ती चढवायला. जय बजरंग बली. आज मस्त मित्रांनो शनिवार आहे आणि बजरंग बलीचं दर्शन झालं. आणि आमचे भाऊ बजरंग बलीचे भक्त देखील आहेत. त्यांना पडतो त्यांचा
हाँ ये समय में इतना अच्छा नहीं है। हाँ रात के टाइम यहाँ पर हाँ एकदम ऐसा लगता है कि हम स्वर्ग में रात का नजारा बहुत अच्छा रात का नजारा बहुत ही खूबसूरत रहता है। ऐसा लगता है कि हम स्वर्ग में हैं। लेकिन पंडित जी हमको अभी दूसरा भी दर्शन करना है। दूसरा दर्शन अभी ओमकारेश्वर में आपको बहुत अच्छा दर्शन भाई मिलेगा। रुकना हाँ और यहाँ पर बहुत सारे महाकालेश्वर के मंदिर है। आपको जहाँ भी जाना पंडित होगा को ये भी नहीं मालूम किया मंदिर कौन कौन से कार्ड पे देख के बता रहे हैं। वाहतूक दाखव देतो चलो मैं बताता हूँ इनको। देखो भाई इनको उज्जैन दर्शन घुमाने जा रहा हूँ। दर्शन उज्जैन पूरा घूम के हो गया भाई हमारे देखो शांतिवनी घुमाएंगे, मंगलनाथ, हमारे इधर चित्रकूट, शांतिनगर काल बहुत भैरव, बड़ा है। भटकालिका, MP जीती MP जीती, सिद्धिघाट, हंसना सब घूमेंगे। है ना, शहर के बाहर बाहर। चला रे चला जय महाकाल। नवीन कपडा घ्यायला लावाल तुम्ही आता आम्हाला चप्पल विसरले नाही तिथे जाऊन बघू चला गुरुजी आहे ना तिथे जाऊन विसरू चला चपलींचा नंबर विसरले बोले निघत पाहिजे होतो मिनी मग कंचा दुसरा मोठा वाला होता ना मोठ्यांचे ते आवाज ना मित्रांनो आता ड्रेसिंग थोडी चेंज केली मगाशी ते साडी सारखा वाटत होता असा घेतला बंबोले तथा असतो पुत्र यही नित्य वाला हमारी गाड़ी देखो कितनी अच्छी सी है सोफिस्टिकेटेड सोफिस्टिकेटेड हीच आपली होती। मित्रांनो आम्ही आता काल भैरवाच्या दर्शनाला आलोय आणि काल भैरव देवाला मथिरा म्हणून हे चढवायला लागतं ते घेतलेलं आहे आम्ही सोमनाथचा आता हे झाल्यानंतर सोमनाथचा एक प्लॅन होतोय गणेश पाटील आपले खंबे थांबीर खंबीर जे आहेत त्यांची इच्छा आहे पाहूया आता पुढचं कसं काय होतंय ते सोमनाथ झाल्यावर काशी मला विश्वनाथ त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत बघूया ते काय करतात मित्रांनो आता मस्त आम्ही चाललो ओमकारेश्वरला झाला आम्हाला 2 तास झाले का 2 तास झाले ट्रॅव्हल करून मस्त घाटात आहे आता बघा मस्त तुम्हाला व्ह्यू दाखवता थोडासा बघा मी आता लिंग्यावर आहे पाऊस पण लागलाय आणि आमचे 2 वारू बघा कसे झोपलेत हा तानून जो काय चॅटिंग मॅन का ते जागे आहेत पण ते थोडेसे झोपलेत मित्रांनो आवडी घाई गडबड झाली ना रूमच नव्हता भेटत कसा तरी भेटले ना गाड्या पण आतमध्ये सोडित नव्हतं एक कशी तरी सट्टिंग लावून झाले आता कपडे पण चेंज नाही केले तसंच डायरेक्ट बोटिंग करायला चाललं डायरेक्ट गाडी लावले रूम मध्ये पण नाही जेवलो बॅगा पण नाही करल्या कंची लाईन बघली पहिले मित्रांनो पाणी जाम असं तिथं असं सांगता नाही आता पाणी कमी आहे पाऊस पण पडतोय कधीपासून आता घुसल्या बोटिंग कसं तरी पावसाच्या मारापासून वाचण्यासाठी बोटिंग हा आजची बोट विकत घेतली आम्ही चव्हाणचे मामा त्यांना बोटीत बसण्याची जामच हाऊस आहे त्यानं ना तुला तो यहाँ पर बोट चेंज कर दी गई है ए परला 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 चलो रे चलो बोट चेंज केली आम्ही आम्हाला नाही जमलं काही काम ए दमानी काम जमलं नाही. का काम कर लेना इथं बस तू आता दुसऱ्या बोटीन चरलो मित्रांनो एक त्याच्या आधी चरलेलो तो नाटका करायला लागला येतच नाही बोट बदललेली आहे बोट डायरेक्ट जागो चेंज केली थांबून आणि आम्हाला बोटीत फिरण्याचा जो योग आहे आता जुळून आलेला आहे खूप प्लॅनिंग चेंज केलेली सकाळी जय श्री महाकाल
क्या हुआ? क्या बोल रहे हैं भाई? ये संगम है 2 नदी का, नर्मदा कुबेरी का। ये पावर हाउस से कुबेरी नदी उधर से निकली है और नर्मदा नदी इधर से निकली है। अच्छा, दोनों नदी यहाँ से अलग अलग है। बिछड़ा वाला नदी है नर्मदा कुबेरी, बिछड़ता वाला संगम है। और ये पूरा भरता है क्या पानी में? ये तो बहुत भरा जाता है, वहाँ तक बहुत ज्यादा पानी है। हाँ क्या? ये बिंदु आकार पे लगती है ना पहाड़ी। हाँ ये बिंदु है सामने वाली। हाँ। पूरा ओंकार पर्वत में पहाड़ी ओंकार पर्वत। हाँ, ये ओम है ना, ये पहाड़ी पूरा। ओंकार हा मित्रांनो, वरून पूर्ण ओम दिसतो डोंगर. वो तुमको दिखा रहा हूँ ना, मूर्ति बन गई, वो पूरा क्लियर होगा. आता मित्रांनो सूर्यदेवाचा पण दर्शन झालं आम्हाला बघा. आता यांची प्लॅनिंग चालू इथे आंघोळ करायची. एक नंबर म्हणजे बघूया भाई, एक नंबर आदमी मिला तू. ते आंघोळ करायची, तो आंघोळ आम्ही बघूया ना. आता डॅम सुटणार आहे 15 मिनिटात, फटाफट आंघोळ करायचं नाही तर पाणी अख्खा भरेल आता. अख्ख्या ओंकारेश्वर मध्ये मार्केट मध्ये गाडी फक्त आमचीच. अख्खा ओंकारेश्वरचा कंट्रोल आहे आमच्या हातात. वन मॅन शो. दुसरी कोणत्या गाडीला एंट्री नाही, दुसऱ्या कोणाच्याच गाडीला एंट्री नाही. 9444 बोल ना. ओनली 9444. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो रूमवर आणि पूर्ण ओंकारेश्वर मध्ये गाड्याने एंट्री नाही आहे, पण आम्हाला एक्झाम भेटला त्याच्यामुळे एंट्री भेटली. आमचं नशीब चांगलं होतं. मस्त कपडे वगैरे चेंज केला आता आणि ममलेश्वर ज्योतिर्लिंग आहे इथे ओंकारेश्वरच्याच जवळ आहे, म्हणजे आजूबाजूलाच आहे. तिथे दर्शन घेतो आता. काय झाले सकाळ आमची ओंकारेश्वरला ना. रात्री पण असा भारी दर्शन झाला ना आमचा, म्हणजे पूर्ण सजवलेला भेटला आम्हाला. आणि म्हणजे निखिलचा आलेला ना तेव्हा तिथे काच होती, आम्हाला काल काच नव्हती तिथे. पूर्ण मस्त दर्शन करायला भेटला. सगळा म्हणजे सगळा मनासारखा झाला आमचा. तर थोडंसं तुम्हाला मंदिर दाखवतो सकाळी सकाळी इथे. बघा इथंच काल गेलेलो आणि मस्त बोटिंग केलेली इथे काल. मित्रांनो निघलो आम्ही आता. 12-14 तासाची रनिंग आहे. सोनाली विलेज ना भाई लोक परत दर्शन करून आलं, ते पण VIP कोणतरी होतं त्यांच्या मागे घुसलं डायरेक्ट. VIP बनून डायरेक्ट डोका टेकायला भेटला आहे ना पिंडीला. मित्रांनो आता आम्ही पोचलोय इगतपुरी जवळ आहे. इगतपुरी नाही सॉरी, कसारा घाटाचा लागेल आम्हाला. आणि मस्त धुका येते आता. आम्ही निघतो घरी पोचू 1-2 तासात. 2 तास लागतील. ब्लॉग एंड करतो. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि फॅमिली ब्लॉग येतील लवकरच. थोडे प्रॉब्लेम होते तर नव्हते येत. कॅन्टीन थांबा पण ना. डायरेक्ट ना